नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गुहागरमधल्या अत्यंत पवित्र, अत्यंत पावन अशा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या मठामध्ये, आश्रमामध्ये मठाच्या दशकपूर्ती निमित्त आणि 13 कोटी रामनामाच्या संकल्पाच्या 5व्या संकल्पाच्या पूर्ततेनिमित्त आणि 6व्याच्या संकल्प आपण करणार आहोत त्याच्या निमित्ताने आयोजनात आलेला हा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आयोजनात आलेली ही 3 दिवसांची कार्यक्रम मालिका सद्गुरूंच्याच कृपेने परमभाग्याने माझ्या वाट्याला ही आलेली आहे। त्यामुळे आधी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज प्रवचनाचं पहिलंच पुष्प आहे। या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरणस्पर्श करतो। कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रार्थना करतो की आजची सेवा आणि 3 दिवसांचे कार्यक्रम त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावे। आज खरं तर पहिलाच दिवस आहे म्हणून सुरुवातीला मुद्दा म्हणून विजयराव एक उल्लेख करायचा आहे की माझं एक परम भाग्य आहे की आज पत्रकारितेच्या क्षेत्राबद्दलचं व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांना परिचित पण अध्यात्मातलं पार्श्वभूमी असलेल्या आदरणीय शुभदाताई आज प्रत्यक्ष आज उपस्थित आहेत। त्यामुळे आधी त्यांनाही वंदन करतो आणि माझ्या बरोबर आलेल्यांमध्ये इथे संस्कृतचे आणि ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे गाडे व्यासंगी बोरिवलीचे रानडे भाऊ हे खास या 3 दिवसांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी म्हणून आले। त्यामुळे त्यांनाही नमस्कार करतो आणि त्यांच्याबरोबर आमच्या खेडचे आलेले रानडे सर आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि थेट चिंतनाला प्रारंभ करतो। सर्वांच्या पाठातला आपला हाची सुबोध गुरूंचा या नावाने आपण त्याला म्हणतो। त्याला आर्या म्हणा, काही जण त्याला श्लोक म्हणतात पण आर्या वृत्तामध्ये ते आहे। सर्वांच्याच पाठातला आर्येचा भाग आपण चिंतनासाठी आज समोर ठेवलाय। नाम सदा बोलावे, गावे भावे जनांसी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे। याचा खरं तर शब्दार्थ सांगण्याची आपल्या सगळ्या गुरुबंधू गुरुभगिनी असल्यामुळे आवश्यकता नाही, थेट भावार्थाकडे बोलूया। माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न चिंतनाला बसल्यानंतर नेहमी येतो की महाराजांनी बाकीच्या साधनेऐवजी नामसाधनेवरच भर का दिला। तिथूनच आपण चिंतनाला थेट सुरुवात करूया, कारण नामसंकल्पाच्याच पूर्ततेचा आणि नवीन संकल्प करण्याचा हा सोहळा आहे। मनामध्ये पहिला विचार आला, मी आजच्या परिभाषेत सांगू आपल्याला, वेगवेगळ्या गोष्टींचं पेटंट हे कुणाला ना कुणाला दिलं जातं। नाम या विषयाचं जर पेटंट आजच्या काळात जर द्यायचं म्हटलं तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशिवाय कोणालाच ते देता येणार नाही। सर्व संतांनी नामाचा उल्लेख केलाय हो। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणतरी माऊलींनी पण म्हटलंय किंवा हरिमुखे गाता हरपली चिंता नाथांच्या हरिपाठामध्ये देखील आहे। पण अन्य काही गोष्टी करता करता नामही घ्या। महाराजांनी सांगितलं अन्य गोष्टी करूच नका, फक्त नामच घ्या। इथे जी बोधवचनं लिहिलेत ना, ही जर वाचली ना तर खरं सांगायचं तर माझ्यासारख्याला प्रवचनाला येण्याची आवश्यकता नाही, इतकी चांगली बोधवचनं इथे लिहिली। खरंच मी संयोजकांना मनापासून त्यासाठी वंदन करतो। महाराजांच्या 365 प्रवचनांचा सगळा गाभा मी आल्यापासून सकाळपासून वाचते दुपारपासून सगळा गाभा इथे उद्धरित करण्यात आलेला आहे, उद्धृत करण्यात आलेला आहे। मला पहिल्यांदा चिंतनाला बसल्यानंतर लक्षात येते की महाराजांनी का भर दिला असेल एवढं नामाच्या संदर्भामध्ये। मला संवाद लक्षात आला, तो प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि देवर्षी नारद मुनी आमच्या कीर्तनाच्या गादीचे स्वामी यांच्यातला संवाद डोळ्यासमोर आला। आता देवर्षींना काही शंका नव्हती व माझ्यासाठी म्हणून त्यांनी निमित्त करून प्रश्न विचारला आणि सृष्टीच्या सृजनकर्त्याला म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना त्यांनी प्रश्न विचारला, कथम कली संतरे गेली, या कलियुगातून मला जर तरुण जायचं असेल तर मी काय नेमकं करावं।
आणि त्यांनी उत्तर लगेच देऊन टाकलं, भगवत आदि पुरुषस्य नामोच्चार मात्रेण निर्भूत कलिर्भवती. त्याचा फक्त त्याचं नाम घ्या बस, कलीचा काय प्रभाव पडणार आहे. देवर्षींनी पुढचा प्रश्न विचारला, तन्नाम किम इति, कोणतं नाम आहे. त्यांनी लगेच सांगितलं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराजांनी आपल्याला बरोबर रामाचं नाव डोळ्यासमोर दिलंय. फक्त मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, अनेक जण असं म्हणतात की मग अनुग्रह कशासाठी घ्यायचा. श्रीराम जयराम जय जयराम मला माहित नव्हतं का नाम, 13 अक्षरी मंत्र मला म्हणता येत नव्हता का. पण अनुग्रह एवढ्यासाठी घ्यायचा की नाम घेत असताना उगाच असं छाती पुढे येते, मी घेतो बरं का. आणि अनुग्रहानंतर जेव्हा नामसाधना सुरू होते त्यावेळी सहज मनात विचार येतो, सद्गुरु केवढे कृपावंत तुम्ही आहात, केवढे दयाळू आहात, तुमच्यामुळे माझा जप होतोय. किंबहुना आपल्या सगळ्या नामधारकांना एक सवय लागलेली आहे, जपाला बसताना आपण महाराजांनाच प्रार्थना करून सांगतो, महाराज छान जप करून घ्या ना आमच्याकडनं. आणि मग त्या जपाचा जो आनंद असतो ना, तो कधीतरी अनुभवला ज्याने त्यांना विचारा, तो अनुभवच वेगळा आहे. साधा भाग मला मनासमोर मुद्दा म्हणून आणायचा आहे. एवढ्या सगळ्या साधन आहेत, खरं तर अनेक मार्ग आहेत भगवंताकडे जाण्याचे, पण तरी सुद्धा नामसाधनेवर महाराजांनी जो भर दिलाय याचं कारण ज्या युगात आता आपण राहतोय कलियुगामध्ये, ते नामसाधनेशिवाय पर्यायच नाही. बाकी सगळ्या साधनांना काही ना काही बंधन येतो. शौच अवस्था, अशौच अवस्था, वेळेची बंधन आहे, काळाची बंधन आहे. पण संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून थेट याचा निर्वाळा देऊन टाकलाय. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, उच्च नीच योनी हेही नसे, धरा नाम कंठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळे. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, नाम घेण्यासाठी काळ आणि वेळ यांचं कुठलंही बंधन येत नाही. आंघोळ झालेली नसेल नाम घेता येतं. मला सुवेर किंवा सुतकाचा कालावधी आहे तरी नाम घेता येतं. स्मशानात गेल्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम आपला जप सुरूच असतो. बाकीच्या सगळ्या साधनांना ही मुक्तता नाही, त्यांना बंधनं आहेत. पण या साधनेला मात्र अजिबात कोणतं बंधन नाहीये. आम्ही सोयीने अर्थ काढतो वेगळं आहे. काळ वेळ नसे नाम संकीर्तने, काय नामदेव महाराज 700 वर्षांपूर्वी छान म्हणून गेल्यात. आमचं रहाट गाडगं फार धावपळीच आहे. आम्हाला खरंच काळ वेळ नाहीच आहे. घेतलंच तर नाम आम्ही, पण आमच्याकडे वेळच नाही. या अर्थाने नाही येते काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, याचा अर्थ काळाचं वेळेचं बंधन नाही. आणि उच्च नीच योनी हेही नसे. कुठल्याही जातीचा असो, स्त्री असो का पुरुष असो, लहान असो का मोठा असो, श्रीमंत असो का गरीब असो, कोणालाही सकलांशी येथे आहे अधिकार. आता लक्षात आलं असेल, म्हणून नामसाधनेवर महाराजांनी भर दिला. हा त्यातला अगदी साधा भाग आहे. मला 2 दिवसांची प्रवचन सेवा असल्यामुळे मी थोडा धावता आढावा घेत पुढे जातो. कारण आता इंदोरलाही सेवा दिली, पण सलग 3 दिवस प्रवचन असल्यामुळे ते विषय तो खूप तपशिलात मांडणार. मी 2 दिवसात हा विषय पूर्ण करतो. आणि करतो म्हणणं आहे मूर्खपणा आहे. त्यांच्या प्रेरणेने जे काही येतील ते विचार मांडतोय. एक त्यातला महत्वाचा भाग आहे की आपल्याला 3 टप्पे विचारात नेहमी मी आग्रहाने सांगत असतो की मांडायलाच पाहिजेत. आणि 3 टप्पे आपल्याला विचारात घ्यावे लागतील. पहिला आहे नामोच्चार, दुसरं आहे नामस्मरण, आणि तिसरा टप्पा आहे त्याला नामसाधना असं आपण म्हणतो. आपण सहज म्हणतो नामस्मरणाला बसूया. नामस्मरण आणि नामोच्चार याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी उल्लेख करून सांगतो मुद्दामून. मी इथे देखील आल्यानंतर जे वाचलं ना त्याच्यामध्ये मुद्दामून सांगतो की जसं ते भोगाचं किंवा याच्यामध्ये दिले बघा, संसारात धनाची आवश्यकता, अध्यात्मात विश्वासाची, हे इतकं सत्य. आमचा विश्वास कमी पडला ना तर नामावर आम्ही शंका घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे मी अगदी मोकळेपणाने सांगतो, अनुग्रहित असलेला सुद्धा आपला एखादा गुरुबंधू किंवा गुरुभगिनी आपल्याशी जर मोकळा असेल ना तर तो हळूच विचारतो, तुम्ही अजून काय करता. आपण म्हटलं अजून काय नाही, मी पण नाम घेतोच आहे, पण बाकी काय करावं असं तुम्हाला काय वाटतं, कशाचं मी पारायण करू. मी तर अक्षरशः हात जोडून त्याला कळकळीने सांगतो, बाबा पाया पडतो, मला विचारूच नको, महाराजांनाच विचार. आणि महाराजांनी सांगितले नाम सोडून बाकी काही करूच नका. नामाशिवाय काही आहे असं जेव्हा वाटतं, मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो 365 प्रवचनं आपण पारायण झाली स्थिरता. त्यातलं एक वाक्य सांगतो, अजून काहीतरी करावं असं वाटतंय म्हणजे आम्ही अध्यात्मात स्थिर नाही. जेव्हा काही करू नये असं वाटायला लागतं महाराज म्हणतात तुम्ही अध्यात्मात आता स्थिर आहात.
अजून काहीतरी करूया, अजून काहीतरी करूया, याचा अर्थ माझा रजोगुण असा उड्या मारतोय, उसळी मारतोय. नामामुळे सात्विकताच फक्त वाढली पाहिजे आणि मग बाकी काही गरजच नाही असं वाटलं पाहिजे. मग आम्हाला हे सगळं पटतं, पण आम्ही लगेच कारण सांगायला सुरुवात करतो. नाही, घ्यायचंय, पण काय अडचण आहे माहिती का बुवा, तुमचं ठीक आहे हो, कीर्तन प्रवचनाला प्रवासात तुम्ही नाम घेत असाल, बसल्यावर घेत असाल. आमचा बॉस इतका कडक आहे ना, अहो काय काम जरा 5 मिनिटं इकडे तिकडे झाले तर फायर करतो. आम्हाला फार अडचणीच आहे. नाम एकदा माझी फक्त रिटायरमेंट होते बघा, नाम कसं सुरू करतो बघा, याचा अर्थ कधीच होणार नाही. हे अगदी उघड आहे. माझ्या आवडीचा दृष्टांत आपण अनेकदा तो ऐकला असेल कदाचित कीर्तनात. रामेश्वरमला एक गृहस्थ गेला होता आणि किनाऱ्यावर बसलेला होता. असा उकिडवा बसला होता बिचारा, पहाटेची वेळ होती आणि तुमच्या माझ्यासारखा एक साधक तिथं चालला होता. त्याला माहिती की इथे समुद्र स्नान करायचंय आणि रामेश्वरमचं दर्शन घ्यायचंय. यांनी पाहायला हा उठायला तयार नाही. त्यांनी विचारलं, महाराज या ना समुद्र स्नान करा. येणार आहे ना, येणार आहे. याला वाटलं कोणाची तरी वाट बघत असेल. हा बिचारा समुद्र स्नान करून बाहेर आला, अजून नाही आला. या गर्दी वाढेल नंतर. आलो ना, येतोच आहे. हा दर्शनाला आत गेला. रामेश्वरमचं दर्शन छान झालं, हा बाहेर आला. उत्सुकता होती, हा गेला का आता स्नानाला. पुन्हा बाहेर आला, हा तिथेच बसलेला त्याच अवस्थेमध्ये. यांनी शेवटी विचारलं, महाराज रागवू नका, संकोच करू नका, पिशवी वगैरे हरवले का तुमची, पंचायची वगैरे अडचण आहे काय, बघा माझ्याकडे 2-3 जादा पंचायत आणि पोर आहेत, काही काळजी करू नका, काही घेऊन टाका तुम्हाला. नाही, माझ्याकडे पण 2 पंचायत, काही काळजी करू नका. म्हणजे थोडक्यात सांगतो, पंचायची पंचायत नाहीये. पण त्यांनी सांगितलं ते नाही माझी अडचण. मग म्हटलं अडचण काय. यांनी लक्षात घेतलं, तिसऱ्यांदा विचारायला आलं म्हणजे माणूस चांगला आहे. तो म्हटलं खरं सांगू का, मी आलोय उत्तर भारतात. आमच्याकडे नदी आहेत मोठमोठ्या, आम्ही शरयू नदी पाहिली, गंगा पाहिली, नर्मदा पाहिली, पण समुद्र पहिल्यांदा बघतोय. म्हणजे दक्षिणेकडे आला होता रामेश्वरमला. काय त्या बरोबर पाणी अंगावर येते म्हणे, लाटा. ते म्हणजे भरतीची वेळ लाटा येणारच. तेच म्हणे मला त्याची भीती वाटते, मी करणारच स्नान, पण ठरवलंय या लाटा बंद झाल्या की मी स्नान करतो की नाही बघा. त्या माणसाने शेवटी सांगितलं, याचा अर्थ या जन्मात काही तुमचं समुद्र स्नान होणार नाही, लाटा थांबणारच नाहीये. मी त्या लाटांचं नाही म्हणते. महाराजांना जेव्हा मी सांगतो, महाराज अडचणी घरातल्या संपल्या ना की बघा, जबाबदारी एकदा संपल्या ना की बघा, प्रपंचात मोकळा होते बघा, लगेच मी नामाला सुरुवात करतो. याचा अर्थ या जन्मात मी नाम घेणार नाही, हे महाराजांनी मी सांगून मोकळा झालो. मी काय म्हटलं आपल्या सहज लक्षात आलं असेल, पण तरी नामोच्चारा पहिला भाग आला पाहिजे. इथेही मला वैकुंठवासी हरिभक्ती परायण दत्तदास बुवा घाग आठवतात. मी कीर्तनाच्या गादीवर उभा आहे, त्याच्यात घाग बुवांचे प्रचंड उपकार आहेत माझ्यावर. आणि दादा, आम्ही त्यांना म्हणायचो, दादांनी आम्हाला एक छान दृष्टांत सांगितलं होता. दादा म्हटलं, अरे तुम्ही रायगड जिल्ह्यातले लोक, कोकणातले लोक फार सौम्य आहेत त्या बाबतीत. मी हसलो फक्त. मला आणि का हसताय. नाही म्हटलं, मी याच्यावर काही भाषण न करणं चांगलं. म्हटलं एकदा कोकणात पण घेऊन बघा. ते म्हटलं कोकणात माझी बरीच कीर्तनं झाली. नाही म्हटलं, कीर्तनापुरते येतात तेव्हा त्या दिवशी वेगळं असतं म्हटलं, पण पुढचं सांगा ना म्हटलं. ते म्हटलं नाही, आमच्याकडे कोल्हापूरची माणसं कडक स्वभावाची. राष्ट्रपतीच्या वडिलांना, आता मी गादीवर म्हणून मर्यादित शब्द वापरतो, दादांनी वेगळा शब्द वापरला होता, राष्ट्रपतींच्या वडिलांना पण घाबरत नाही. म्हणजे खाडकन उत्तर देऊन मोकळं होतं. म्हटलं दादा काय नेमकं सुचवायचं काय. नाही म्हणजे यांनी अनुग्रह असाच घेतला. त्याला गुरुजींनी सांगितलं की 1 माळ रोज श्रीराम जयराम जय जयराम करायचं. तो म्हटलं 1च माळ, 3 माळ कर म्हटलं. होतील म्हटलं, 3 माळ कर, त्यात काय मोठं. आणि यांनी जप सुरू केला. पण याचं व्हायचं काय, हा स्नान करायचा, देवपूजा झाली, साखर कारखान्यामध्ये सर्व्हिसला होता, नोकरीला होता, शर्ट पॅन्ट घालून बसायचा खुर्चीवर छानपैकी आवरून, आणि मग जपाला सुरुवात, श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम. आणि ते चालू असताना याचं लक्ष संपूर्ण गडबड, म्हणजे जगाची नोंद घेत घेत जप करतोय. तर म्हणजे सांगू आपल्याला, जप करताना मी आणि रामराय, मी आणि सद्गुरू हेच तादात्म्यता पावली गेली पाहिजे. त्याचा आनंद काय असतो ना, तो ज्याने ज्याने भोगलाय तो अवर्णनीय किंवा शब्दात येते. पण हा बिचारा बघतोय, पत्नी बिचारी त्या विहिरीतनं पाणी आणायची, तिकडनं ती ओतायची कळशीली, ते पाणी थोडं डसमळून 4 थेंब खाली सांडले, हा असा टिचकी वाजवायचा, श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र प्रभू तिथे घाबरायचे, काय जाब विचारतोय मला, काय चाललंय. बघायचे खाली, काय विचारतोय. मग लक्षात येत हा बायकोला बोलतो. एक दिवशी ते म्हणले, गडबड अशी झाली की पत्नीला काहीतरी काम आठवलं आणि पत्नी मागच्या दारांनी तिच्या मैत्रिणीला भेटायला शेजारच्या घरात गेली. आता ह्याला काय देणं घेणं होतं, केली सेल, तितकी वेळ सगळी पाळते, ती कधी आजपर्यंत चुकलेली नाही वेळ.
आणि एक सांगू, संसार सांभाळणारी गृहिणी कधीच वेळ नाही सुटत, किंबहुना तिच्यामुळे घर उभं आहे हे मी नेहमी सांगत असतो. आम्ही येताना आमची चर्चा झाली की या जगामध्ये माता भगिनींना जेवढा मान मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षाही तो जास्त दिला गेला पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी अभंगात एका झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानीचा रडते रात्रंदिवस काम क्रोध माय म्हणती यमधर्म हाय हाय. या अभंगामध्ये शेवटून दुसरा चरण काढून बघा, दिली तिलांजली कुळनाम रूपासी शरीर ज्याचे त्याचे समर्पिले किंवा अर्पिले. हे कुणी केले खरं सांगू, तुकाराम महाराजांसारख्या संतांनी केले आणि या सगळ्या माता भगिनींनी केले. कुठलं माहेरचं नाव होतं, कुठलं माहेरचं आडनाव होतं, कुठलं वेगळं काही आपली भूमिका होती, सगळं सोडून दिलं आणि त्या सगळं सोडून सगळा त्याग करून इथे आलेले आहे. त्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांचा चरण तो अनुभवला असं म्हणता येईल. यांनी बघितलंच नाही तरी चिडचिड चिडचिड सुरू झाली, असा अस्वस्थ झाला, याचा हात असा असा हलायला लागला, श्रीराम जयराम जय जयराम. म्हणजे मनात हा म्हणतोय काय गरज होती आता सकाळच्या वेळी जाण्याची. 2 माळा पूर्ण झाल्या, 2.5 माळा पूर्ण होत आल्या आणि त्या चुलीवर नेमकं ह्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे दूध तापत ठेवलं होतं चहासाठी. ते उतू जायला लागलं आणि सर 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 आवाज यायला लागला. आमचे दादा गारबुवा म्हणायचे तो त्या जळण्याचा आवाज नव्हता, त्याच्या काळजातील सरसर होती आणि हा अस्वस्थ झाला. काय गरज होती आता जाण्याची, नंतर नाही का काम झालं असतं, पण हा करतोय श्रीराम जयराम. आता एकीकडे ते दूध खाली ओतू जाते, याला लगेच अध्यात्म सुचलं, श्रीकृष्ण परमस्तु. दादा म्हणले वा रे वा, जळलेलं दूध, त्याच्याकडे 9 लाख गायी स्वतःच्या आहेत, बाकीच्या सगळ्या गोकुळच्या गायी त्याच्यासाठी आहेत आणि जळलेलं दूध ते श्रीकृष्णार्पणम असतो का. काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, शेवटी त्याच्या लक्षात आलं आता दुधाचं पातेलं उतरवायला पाहिजे. पण मी उठलो, त्यांनी विचार केला 2.5 माळा माझ्या वाया जातील. एक सांगू, नाम कधीच वाया जात नाही. उलट त्या दिवशी त्यांनी विचार केला होता सद्गुरूंची कृपा अशी आहे, 2.5 माळा आणि पुढच्या पुन्हा 3 माळा 5.5 माळा आज होतील. गुरुजींची काहीतरी आपल्या सद्गुरूंची वेगळी योजना दिसते. पण हा म्हटला नाही, असं सोडलं की मला पुन्हा 3 माळा करायला लागतील, अर्धी माळ कशाला वाया घालवून म्हटलं. आणि बायको नाही येईना एवढी युक्ती काय केली, आधी चाललं होतं श्रीराम जय राम जय जय राम, आता आवाज वाढवला श्रीराम जय राम जय जय राम, तरी पत्नीला आवाज केला नाही. शेवटी श्रीराम जय जय राम. पत्नी आली, तिला कळलं आता रामाचा जप नाही, आता माझ्या माहेरच्यांचा जप सुरू झाला. याला नामोच्चार म्हणतात, हा अगदी पहिला टप्पा आहे. हरकत नाही, महाराज म्हणतात अरे तू नाम तर घ्यायला लाग, बाकी मग बघू. नाम घ्यायला तर लाग पहिल्यांदा सुरुवातीला. मी मुद्दामून महाराजांच्या सेवेत आले म्हणून सांगू, महाराजांना काही साधक ते कदाचित माझ्यासारखे असतील, जडजीव असतील, कमी बुद्धीचे असतील, म्हणून त्यांनी प्रश्न अनेक विचारले. महाराज नामात प्रेम वाढावं म्हणून काय करावं. महाराजांनी एवढंच सांगितलं, तू काय व्यवसाय आहे तुझा. ते म्हणले शेतकरी. हा घडलेला प्रसंग आहे महाराजांच्या चरित्रातला. शेतकरी म्हणले, गाई वगैरे 10 गाई आहेत म्हणलं. तू स्वतः काढतोस का. मी स्वतः काढतो म्हणले. हो ना, बाई काम कर, मला तू सांग दूध काढताना नेमकं काय करतो. कळलं काही नाही, आदल्या दिवशीचं कोरं दूध ठेवलेलं असं थोडं सडाला लावतो आणि त्या सडाला दूध लावल्यानंतर पुढचं दूध लगेच येतं म्हटलं. ते म्हणले हाच उपाय तुला जर माहिती, तू मला काय विचारतोस. मनाला मनरूपी सडातलं जर नामरूपी दूध यावं असं वाटत असेल, त्याला थोडं नामाचं दूध लाव, आपोआप भराभरा ते दूध यायला लागेल की नाही. पण म्हटलं पहिली गोडी तर लाव. मग त्यांनी प्रश्न सांगितलं, महाराज मला पटलं, आमच्या गावात टेकडीवर एक उंच मंदिर आहे, शांत जागा आहे, मी आता नेम करतोय, तुम्ही रोज त्या मंदिरात जाईन तिथे जप करेन. महाराज म्हटले मंदिरात जाणं वाईट नाहीये, पण तिथे जाईन आणि एक दिवस जप करेन असं म्हणण्यापेक्षा मी कुठेही असलो तरी त्यावेळेला माझं जप चुकणार नाही असा नेम कर, तो जास्त लाभाचा. रामाला तू कुठे बसलायस हे नकोय, ते महत्वाचं नाहीये. तू जप करतोयस आणि त्याचं नाव घेतोय हे त्याला महत्वाचं. काय सोपे महाराजांनी एकाने तर प्रश्न विचारला होता, महाराज नाम घेताना श्वास आत घ्यावा, उच्छ्वास त्यावेळी सोडा, म्हणजे श्रीराम जे असं करावं तर काय करावं. महाराज हसले होते. महाराज फार मिश्किल बोलायचे. बरं, महाराजांचं एक वाक्य आपल्याला माहिती असेल की ते चिडले होते एकदा आणि गोवा होते स्वतः, ब्रह्मानंद महाराजच होते. हसले फक्त महाराज त्यांच्याकडे बोलून. ते म्हणले गोवा तुला काय वाटलं, ते रागवलंय का. हे किती रागवलंय, फक्त इथून शांतच आहे म्हणजे. आपलं उलट असतं बरं का, आपण काही वेळा बोलत नाही पण इथे सगळा राग कोंडलेला असतो आपण. नंतर भेट कधी तावरीत माझ्या, मग बघतो तुला. आणि कोणी विचारलं काय राग काही नाही, आपल्याला मनात सगळा साठलेला असतो. महाराज म्हणायचे फक्त काम होण्यापुरतं मी बोलतोय, बाकी इथे आतमध्ये काही राग नाहीये. महाराज हसले फक्त आणि त्यांनी एवढंच म्हणले,
मला तुझं कौतुक वाटतं बाळा. तर म्हणलं महाराज का हो? ते म्हटले अरे मला अजून माहित नाही की माझा श्वास आत केव्हा राहणार आहे आणि बाहेर केव्हा सोडायचा आहे, ते मी रामावर सोपवलेलं आहे. पण तुझ्या श्वासावर रामाचं नाही, तुझं नियंत्रण आहे. म्हटलं आत केव्हा श्वास घ्यायचा आणि बाहेर केव्हा घ्यायचा, म्हणजे तुला कळतंय एवढं. त्याला त्याच वेळी कळलं आपण काय विचारून महाराजांना बसलो. ते म्हटलं अरे श्वासाची चिंता करू नकोस, फक्त एवढंच कर, प्रत्येक श्वासाकडे नाम सुरू राहील एवढी फक्त काळजी घे. श्वास आत आहे का बाहेर तू कशाला काळजी करतोय. आणि मग महाराजांनी हे सोपं तत्वज्ञान सांगितलं. त्याचा श्लोक मला पटकन आठवला. सविश्वासम प्रतिश्वासम रामम वद दिने. प्रतिश्वासम म्हणजे प्रत्येक श्वासाला, पण सविश्वासम रामम वद दिने दिने गो विश्वासम पुनश्वासम आगमिष्यति मानव. काय भरोसा आहे एकदा बाहेर सोडलेला श्वास पुन्हा आत येईल. आत्ताच नाम घे, मी नंतर घेईन म्हटल्यानंतर काय भरोसा आहे नंतरचा श्वास शिल्लक राहील. आत्ता माझा श्वास सुरू आहे तेव्हाच मी नाम घेईन, म्हणजे ते नाम माझ्या रामापर्यंत सहज पोहोचेल. याची मला शाश्वती पाहिजे. हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग लक्षात आपल्याला येऊ शकतो. मला नामोच्चाराच्या नंतरचा पुढचा टप्पा लगेच सांगायचा आहे, कारण वेळेची मर्यादा लक्षात ठेवत ठेवत मला आज बोलायचं आहे. पुढचा जो आहे त्याला नामस्मरण. आणि आपण सहज म्हणतो नामस्मरणाला बसूया. नामस्मरण मी करतोय. मी एक सांगू आपल्याला, नामस्मरण या शब्दाला काही विशिष्ट अर्थ आहे. मला पुन्हा दादांनाच शरण द्यायचंय. दादा एक छान दृष्टांत द्यायचे. ते म्हणाले कैलास पर्वतावर प्रत्यक्ष हे घडलं आणि कैलास पर्वतावर भगवान शंकर बसलेले होते. सहजावस्थेत होते. सहजावस्था आपल्याला सगळ्यांना माहिती, असे सहज बसले. त्यावेळी पार्वती देवींचा अवतरण होता. शिवपुराण ज्यांनी अभ्यासले त्यांच्या लक्षात येईल ती दक्षकन्या होती आधी, मग ती पार्वती म्हणून आली आणि मग मेनाका द्रुपतीला मेनेपासून कन्यका झाली. पर्वत उदरी जन्मे मौन पार्वती नामती व्याली, हे कीर्तनात आम्ही आर्या म्हणून म्हणतो. पण ते नंतरच आहे सगळं. आधी ती दक्षकन्या होती. आणि दक्षकन्याला आश्चर्य वाटतं, मी एवढी बाजूला फिरते याचं लक्ष कसं नाही. हे ओठांची हालचाल काहीतरी करतायत, कंठाची हालचाल होते, अर्धोन मिलित नजरेने असे बसले, कधी कधी हसतायत आणि कधी कधी रडतायत. पण विचारायचं कसं, कारण भगवान शंकर आहे तो, ते पुरोहितवा नाहीये. भगवान शंकर जर चिडले, प्रश्न नाही आवडला आणि तिसरा डोळा उघडला, समोरच्याचा भस्मच, विचारणार कसं, धाडस होईना. थांबले. आणि एक दिवशी जेव्हा अत्यंत प्रसन्न मुद्रेने ते बसले होते भगवान शंकर, तिने प्रश्न विचारला. स्वामी रागवणार नसेल ते प्रश्न विचारू का? विचार ना. काय विचारायचं? नाही म्हटले मला एकच शंका आहे की तुम्ही हे असं काहीतरी पुटपुटता, कधीतरी डोळ्यातनं अश्रू येतात, कधी कधी हसताय, काय असतात? ते म्हटले काय रागवायचं, माझ्या आवडीचा विषय. माझ्या स्वामींचं मी जपध्यान करतो, माझ्या स्वामींचं मी स्मरण करत त्यांचं नाम घेतो. आता दक्षकन्याला आश्चर्य वाटतं, तुमचे स्वामी? तुम्ही तर महादेव आहात. आणि खरं सांगू आपल्याला माहिती आहे बाकीचे देव अमृत प्राशन करून अमर आहेत, हे विषप्राशन करून अमर झालेले. विषप्राशुनी जगता असे या निधली सुद्धा. आता लक्षात येईल की मग आश्रय असून तुमचे स्वामी कोण? त्यांनी एवढंच सांगितलं, माझे स्वामी. मग तो इतिहास सगळं आपल्याला माहिती म्हणून मी तपशिलात जात नाही. आणि आपल्याला माहिती आहे ते समुद्र मंथन झालं, ते मेरू पर्वता शिरावी वासुकीचा दोर, ते समुद्र मंथन झाल्यावरती 14 रत्न निघाली. या 14 रत्नांपैकी सगळी रत्न कोणी ना कोणी घेतली. विश्व जेव्हा बाहेर पडलं, हलाहल जेव्हा बाहेर पडलं, हलाहल प्राशन देवाला कोणीच येईना. आणि तेव्हा सगळ्या देवांनी प्रार्थना केली की भगवान महादेवांना तुम्ही महादेवा प्राशन करा. ते म्हटले दक्षकन्या मी ते घेतलं, पण योगमायेच्या सामर्थ्याने मी इथेच ते ठेवलं, उतरू नाही दिलं काय. पण त्यांनी प्रश्न पुढे विचारला, मग पुढे काय झालं? ते म्हटले नाही, जळजळ होऊ लागली, दाह होऊ लागला. अनेकाने अनेक उपाय दिले. मी कैलास पर्वतावर आलो, परमनंट एसीवर करतो. अरे कैलास पर्वतावर जाणं एकदम मुश्किल आहे. मी एक प्रश्न विचारू आपल्याला, 1008 वेळा समजा मी जाऊन आलो, जाणं शक्य नाही, सोडून द्यावं, एकदा जाणं मुश्किल. जाऊन आलो 1008 वेळा. मला कोणी कैलासनाथ, कैलासाधिपती असं म्हणतील का? गेल्यानंतर कैलासवासी म्हणतील. कैलासनाथ फक्त भगवान शंकरच आहे. तरी दाह थांबे ना. मग भाली चंद्र असे धरला, नाट्यगीतवाल्यांनी पण त्यांना सोडलं नाही. पण चंद्र शीतल म्हणून तो घेतला, तरी दाह थांबे ना. गंगा शीतल म्हणून ती घेतली, तरी दाह थांबे ना. सर्प गळ्यात धारण केला, तरी दाह थांबे ना. कारण नागराज थंड आहे. हे नेहमी त्याचं उदाहरण सांगतो, वेळ म्हणून मी सांगत नाही त्याच्यावर. माझा मुद्दा असा आहे, सगळं करून सुद्धा दाह थांबला नाही. दक्षकन्ये देवर्षी नारद मुनी माझ्याकडे आले आणि म्हटले, प्रभू असा नाही दाह थांबणार. दाह थांबावं असं वाटत असेल तर फक्त एकच जालिम उपाय, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला सर्वांना आर्या माहिती आहे मोरोपंतांची. आहेत मंत्र पुष्कळ,
काय करावे सुमंत्र ते राहो. आपण सगळे खूपच व्यासंगी अधिकारी अभ्यासू श्रोत्यात म्हणून एक सांगू आपल्याला शब्दांची गंमत पहा मोरोपंतांची. आहेत मंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र ते राहो. सगळे सुमंत्र पण ते राहू द्या हो. पण मंत्रात मंत्र उत्तम श्री पासुनी ज्यात वर्ण 13 हो ते राहो. आणि आता 13 हो. आता हा कुठला मंत्र आहे? श्रीराम जय राम जय जय राम. जोडाक्षर सुद्धा नाही हो. एवढा सोपा मंत्र आम्हाला दिलाय. मग हसता का रडता का? ते म्हणजे मी नुसतं नाम नाही घेत माझ्या प्रभूंचं. नाम घेत असताना मला छोट्या माझ्या रामांच्या लीला दिसायला लागतात. मग ती कौसल्या माता ते सोन्याच्या वाडग्यात दुधभात भरवायला आले, दहीभात भरवायला आले आणि आमचे प्रभू म्हणताय छोटे दूर 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 धावताना तो आभाळातला चंद्र दिलास ना तर मी जे देवाची आई आहे. दर्पणामध्ये म्हणजे आरशामध्ये दाखवलं चंद्र. रामांनी चंद्र एकीकडे धरला आणि आ केला. हे दृश्य पाहिलं की मला हसू येतं. पण देशोदेशीचे राजे आले, राज्याभिषेकाची तयारी आणि सावत्र मातेला दिलेल्या वराप्रमाणे रामांना वनवासात झालेले माझ्या स्वामींना वनवासात आणि त्यांच्या वियोगामुळे दशरथ राजांचं देहावसन झालंय. दक्षकांनी हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं ना की माझ्या डोळ्यातनं गळागळा अश्रुधारा येतात. माझा एक साधा प्रश्न मी आपल्याला नाही विचारते, मी माझ्या मनाला विचारतो की ज्या ज्यावेळी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो मला एकदा तरी प्रभू रामचंद्र दिसतात का? हे माझ्या मनाला विचारतोय, आपल्याला विचारतच नाही. हे अनेक अधिकारी आहेत. कारण 13 कोटीचे 5 संकल्प ज्यांनी पूर्ण केले अशा नामधारकांना मी खरं समोर मुद्दामून उल्लेख करतो. आपल्याला बरं वाटवून मी बोलतच नाहीये. यांनाही येताना आम्ही मुद्दाम चर्चा केली की मी महाराजांची सेवा म्हणून तर आलोच आहे, पण महाराजांच्या आवडीचं नाम ज्यांनी 5 वेळा 13 कोटीचा संकल्प पूर्ण केलाय अशा सगळ्या आपल्यासारख्या नामधारकांच्या दर्शनासाठी मी खरं तर आलो. कारण हा फार मोठा भाग्याचा क्षण आहे की आपल्यासारखे संकल्प पूर्तता करणारे नामधारक. आणि एक सांगू, आता सुद्धा जर आपण श्रीराम जयराम जय जयरामचं चिंतन करतोय महाराज इथेच आहे. कारण जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी पूर्ण महाराजांचं वचन पाठव. त्यामुळे महाराज आत्ता सुद्धा इथलं सगळं ऐकताना त्यातला भाग हा झाला नामस्मरणाचा. मी पुढे जाण्यापुढे सांगू, स्मरण करायचं म्हणजे काय करायचं? श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं आणि मग प्रभूंचं स्मरण करायचं. पण मला थोडं पुढे सांगायचंय मुद्दामून. मला आवर्जून हा प्रसंग आणि माझं भाग्य की गोलवडी काकांच्या समोर मला जेव्हा मी पुण्यतिथी उत्सवात रात्रीची कीर्तन सेवा ती 9 ते 10:30 असते, शांत वातावरण होतं. तिथे सांगितलं होतं माझ्या आणि गोलवडी काकांची नंतर छान चर्चा त्याच्यावर झाली. फार वेगळा प्रसंग महाराजांच्या चरित्रात महाराज असताना घडलेला आहे. डॉक्टर कुर्तकोटींचा अधिकार मी आपल्याला काय सांगावं? वेदशास्त्र संपन्न, षटशास्त्र संपन्न करत आणि 4 वेद 6 शास्त्र यांच्यावर अधिकार आणि महाराजांच्या चरणी लोटांकन होतं पूर्ण आणि अनुग्रह घेतलेला होता. प्रत्यक्ष महाराज देहावस्थेत असताना, मी वाणी अवतारात नाही सांगत, देहात असताना त्यांची आणि महाराजांची चर्चा झाली. गोवा बाहेरच होते ब्रह्मानंद महाराज. कुर्तकोटी डॉक्टर असं कृतकृत्य चेहरा आहे महाराज. आपण त्यावेळी असतो आणि महाराजांची चर्चा करून काय नुसतं दर्शन घेऊन बाहेर पडलं असतो तरी आपला चेहरा काय झाला असता फक्त विचार करा की महाराजांच्या चरणावर मस्तक टेकून आपण आता बाहेर पडलोय. कृतकृत्य होऊन ते बाहेर पडले आणि ब्रह्मानंद महाराजांनी सहज विचारलं, डॉक्टर चर्चा झाली? एकदम त्या भावावस्थेत एकदम देहावस्थेत आले. खूप उत्तम चर्चा झाली. महाराजांनी मार्गदर्शन खूप छान केलं असेल ना? प्रश्नच नाही म्हटले. आणि त्यांच्या डोळ्यात फक्त पाणी यायचं बाकी होतं. त्यांनी सांगितलं, महाराज म्हणाले रामांचं दर्शनाची इच्छा आहे ना डॉक्टर? हो आहे ना म्हटले. होईल होईल ना. महाराजांचे काय बोल असतील फक्त आपण कल्पना करूया. होईल ना? होईल. रामनामाचा जप अखंड ठेव आणि एकच काम कर फक्त, सकाळी उठल्यानंतर जप करण्याचे ते रामांची मानस पूजन कर. ते पुढे जाण्यापुढे सांगू आपल्याला, सकाळी गोंधळ्यात काकड आरतीला उभा असताना उठी उठीवा महाराजापासून आपण जी सुरुवात होते तेव्हाही आपण वेगळ्या भाव विश्वात असतो खरं तर. पण घ्यावी सेवा दिनांची दीनानाथा जेव्हा आपण म्हणतो ना, आणि ती सेवा ज्यांनी ज्यांनी ते अनुभवलंय, मला सांगताना आता सुद्धा अंगावर काट आहे. ते जेव्हा आपण रामांना उपचार अर्पण करतोय तेव्हा आपल्याला मनात जेव्हा आपण ते करायला लागतो ना की मी हे करतोय हा प्रत्यक्ष आसन त्यांना दिले, कसं कसं सगळं उपचार आपण करत गेलोय. त्यांनी सांगितलं फक्त रामांची मानस पूजा कर आणि जप सुरू कर, बघ रामांना दर्शन द्यावं लागेल. ब्रह्मानंद बाबा थोडे स्मितहास्य करतात आणि म्हणतात, मी एक बोललो तर चालेल का डॉक्टर? म्हणजे बोला ना जरूर. ते म्हणल्यावर रामांची मानस पूजा करा हा महाराज सांगणारच, त्यांच्या आवडीचा विषय आहे.
पण तुम्हाला लवकर पाहिजे का दर्शन महाराज रामांचं? हो आवडेल ना म्हटले. कारण ब्रह्मानंद महाराजांचा अधिकार प्रत्येकाला माहिती आहे. मी पुढे जाण्यापुढे सांगू, ब्रह्मानंद महाराज होणं फार कठीण आहे. 1% त्यांच्या वाटेने आपण चाललो. संस्कृतमध्ये फार छान सुभाषित आहे, अनुगत्तम सताम वर्तम कृत्स्नम यदि न शक्यते पण स्वल्पमपि अनुगतव्य मार्गस्थो नावसीदती. थोडं जरी चालण्याचा प्रयत्न केला तर आपला मार्ग नाही चुकणार. आणि मार्ग कोणी दाखवून दिले? मार्ग दावून गेले आणि दयानिधी संत ते प्रत्यक्ष ब्रह्मानंद महाराज आपल्याला मार्ग दाखवून गेले. ते म्हणजे मी अजून जवळचा मार्ग सांगू, सांगा ना म्हटले. त्यांनी सांगितलं रामांची मानस पूजा करे. महाराज सांगणारच त्यांच्या आवडीचा विषय, पण त्यांची नंतर कर, आधी महाराजांची मानस पूजा कर. डॉक्टरांनी पटकन विचारलं का रे म्हणे बुवा, का असं म्हणतोयस? त्यांच्या मुखातनं वाक्य बाहेर पडलं, तुला रामांचं दर्शन पाहिजे वेड्या, रामांची मानस पूजा नंतर कर आणि महाराजांची कर. महाराजांना सोडून राम आहे कुठे? महाराजांची मानस पूजा केली की रामांना तुझ्या समोर यावंच लागेल. काय विश्वास आपल्या सद्गुरूंविषयी असेल. एवढा सोपा मार्ग आम्हाला जर नामस्मरण असं दिलं की महाराजांची मानस पूजा करता करता मी जर जप सुरू केला, करा विचार काय होईल आमच्याकडनं. तो जप कुठल्या कुठे पोहोचलेला असेल. आणि मग माहिती म्हणून देऊन सांगतो, नामस्मरणाची अवस्था जेव्हा येते ना, तिची पुढची स्थिती येते नामसमाधीची. आणि आता माहिती म्हणून सांगतो, नामसमाधीचं एक उदाहरण फक्त देतो आणि लगेच पुढच्या मुद्द्याकडे येतो, कारण मला 2 दिवसाचा विषय पूर्ण करायचा आहे. प्रत्यक्ष बाबांचा इथे प्रतिमा आहेच आहे, बाबा आहेत असंच समजू आपण. पूजनीय बाबांनी वाणी अवतारात महाराजांना एक प्रश्न विचारला होता. महाराज एक अडचण आहे म्हटले मला. म्हणजे काय अडचण आहे? नाही म्हणजे मी फिलॉसॉफी शिकवतो, तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. हो माहिती आहे मला. अडचण काय? ते म्हटलं ते 45 मिनिटं जेव्हा मी तासाला लेक्चर घेत असतो, शिकवत असतो, तेव्हा जप थांबतो म्हटले. एवढीच अडचण आहे? हो म्हटले. महाराजांनी काय उत्तर दिले असेल वाणी अवतारात? ते म्हटले एक काम कर, वर्गात जेव्हा शिरशील तेव्हा उंबरठ्याशी थांब आणि फक्त माझं स्मरण कर आणि मला सांग महाराज आता तास सुरू होत आहे, माझा लेक्चर सुरू करतोय. लेक्चर मध्ये राहतो हे सगळं सोडून दे, बाकीचं तुझं काय शिकवायचं अध्यापन कार्य करून दे. झालं की पुन्हा उंबरठ्याशी आहे आणि पुन्हा एवढंच म्हण माझं स्मरण कर आणि म्हण महाराज माझं लेक्चर संपलं आता. त्यांनी पटकन अनाहूतपणे विचारलं म्हणजे काय होईल त्यामुळे? महाराज म्हणले वेड्या 45 मिनिटं तू शिकवत असताना तुझं जप मी सांगते. आता लक्षात येईल की सद्गुरूंना शरण जाऊन अनुग्रह घेऊनच श्रीराम जयराम जय जयरामचा जप सुरू झाला तर काय वेगळा आनंद आहे. पुढे जाण्यापुढे सांगू त्याचा धोका सुद्धा आम्हाला लक्षात घ्यावा लागतो. हे महाराजांचं वाक्य माझं नाही आहे की माझ्याकडनं अनुग्रह घेतल्यानंतर एखाद्याने जर तो जप नाही केला ना तर त्याची जबाबदारी मला सांभाळावी लागते. आणि मग मला जपून माझ्या मनाला प्रश्न विचारावा असं वाटतं, जेव्हा माझ्याकडनं होत नाही असं, पण चुकून जर कधी आळस झाला, एक दिवसात जप नाही झाला, त्रास कोणाला होणार आहे? हो महाराजांनी माझ्यासाठी जप करावा एवढी माझी पुण्य आहे का? आता लक्षात येईल की तिथे आमच्यावर जबाबदारी आहे. आणि महाराज जेव्हा म्हणतात ना की नाम जिथे असते तिथे मी श्वानासारखा नाही. श्वानासारखा म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. श्वान हा लक्ष ठेवण्यासाठी असतो. तसे भान ठेवायचं की महाराज बसलेत. आणि जाता जाता सांगू आपल्याला आपलाही अनुभव तोच असेल. आपल्याकडनं कधीच राहत नाही, आपली वेळ चुकत नाही कधी जपाची. पण समजा एखाद दिवशी काहीतरी पाहुणे आले, गडबड झाली आणि जप थोडा पुढे गेला आणि पुढचं काम सुरू होत असेल, कोणाचा तरी फोन येतो बघा, तो गुरुबंधू असेल, गुरुभगिनी असेल, कोणी नसेल आपला तो या क्षेत्रातला, आणि तो पटकन म्हणतो आहात का घरी यायचंय जरा, पण एक काम करतो जरा पूजा आणि जप झाला की येतो. इथे बसलेली असते, तुझा राहिलाय जप. कोणाच्या तरी मुखात महाराजाशी बरोबर एक हिंट देणं म्हणतो ना ते देतात, तुझा जप राहिलाय. इतकं जर ते आम्हाला सांभाळतात, आम्ही फक्त ते करणं महत्वाचं आहे. हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. पुढे जाण्यापूर्वी सांगतो जप करा, जप करा. आणि जप हा शब्द अक्षर दोनच आहे, जप. पण आपल्याला पुढे जाण्यापूर्वी समजलं जसं तुकाराम महाराजांना सुद्धा माघ मध्य तो रात्री गुरुवारी तो मिळाला माघ मध्य दशमीला. पण तुकाराम महाराजांनी तो रामकृष्ण हरी मंत्र जपला आणि जपला. आम्ही जप करतोय, तो जपतोय का हा इथपासून आमच्या चिंतनाचा विषय आहे. जप आणि जप अक्षर तीच आहे, पण ते केली पाहिजे. किती केली पाहिजे, कशी अवस्था झाली पाहिजे. माळ हातामध्ये आपण ठराविक वेळेला घेतो मान्य, एरवी काही माळ सतत 24 तास नसते आपल्या हातात. पण त्यावेळी जप करायचं नाही का? नाही, माळ घरी राहील, अरे राहू देत ना. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरेना बाई बी विकत घेतला श्याम. सगळ्यांना ते गीत माहितीये.
साधा भाग त्यातला आहे, माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझं नाम सुरू राहिलं पाहिजे. मला तुकोबांचं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. तुकोबा चरित्र काढून पहा, पण महिपती बाबांनी फार छान वर्णन केलं. तुकोबा बाहेर दिशेला चालले होते. सकाळच्या वेळी हातामध्ये गडव होता पाण्याचा, लोटा घेऊन ते बाहेर दिशेला चालले होते. बाजूनी शास्त्रीभाऊ चालले होते आणि शेतात दोघांची गाठभेट झाली. आणि तुकाराम महाराजांचं सुरू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शास्त्रीभाऊ थबकले आणि म्हणले, अरे अरे शिव शिव शिव, तुकोबा बाहेर दिशेला जात आहे हो, आत्ता कुठे नाम घेत आहे त्याचं. तुकोबांनी काही बोलले नाही. माझ्यासारखं म्हटलं असं, तुमचं काय बिघडतं, तोंड माझं आहे, मन माझं आहे, जप कधी करायचं मी ठरवेन, तुम्ही कोण मला सांगणार आहे. तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करेन. पण म्हणून जगद्गुरु त्यांना म्हटलंय, आम्हाला नाही कोणी गुरु नाही म्हणणार आम्हाला कोणी. तरी पाणी पटकन त्यातच 4 थेंब पायावर टाकले आणि शेतात साष्टांग दंडवत घातलो शास्त्रीभावांना. त्या शेतात ते माती स्वतःच्या वस्त्राला लागेल का याची पर्वा नाही केली. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, मला नेहमी हे वाक्य सांगावंसं वाटतं. खालची माती माझ्या वस्त्राला लागेल याची पर्वा न करता जो समोरच्याला दंडवत करतो त्याच्या मातीसारख्या आयुष्याचं सोनं. पण माती लागेल म्हणून नमस्कार जो टाळतो ना, त्याच्या सोन्यासारख्या आयुष्याची माती होती. तुकोबा दंडवत घालतात आणि एवढंच सांगतात, शास्त्रीभावा क्षमा करा, मला तुमच्यासारखं शास्त्र मला नाही समजत. ते बाहेर दिशेला जातोय, नाम घेतोय, मला काही कळत नाही त्यातलं, पण मी काय करू म्हटले. ते म्हणले, आता नका घेऊची, जीभाला थांबवा म्हणले. कारण असोनी संसारी जिव्हे वेगो करी, वेदशास्त्र वगैरे बाह्य सदा आपल्याला मौलींनी सांगूनच ठेवले. आत्ता नको चालू जीभ. तुकोबांनी जीभ धरून ठेवून दाखवली आणि तरी रामकृष्ण हरी आले. आणि मग त्यांच्या मुखातून तो अभंग बाहेर पडला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. ही अवस्था माझी झाली पाहिजे. माझ्या एका मित्राने विचारलं, त्याला म्हटलं महाराजांनी सांगितलंय, अरे माळ हातात सुरुवातीला घ्या, पण एक क्षण असा आला पाहिजे, एक टप्पा असा आला पाहिजे हातात, ते मला कधी गळून पडली कळलं नाही पाहिजे. तो म्हटलं माझं लवकर झालं, 4थ्या आठवड्यापासून सुरू झालं, महिना पूर्ण व्हायच्या. म्हटलं हे झालं, अरे पण तू महाराजांचं कृपा मिळाली तुला. म्हटलं कसं काय होतं, अनुभव सांग ना आम्हालाही. काय नाही म्हटलं, मी जप करायला बसतो ना, असं ते हातात पत्नी येते सांगते माळ गळून पडली खाली, लवकर उचला. अरे म्हटलं अशी गळून नाही पडली पाहिजे, माळ हातात नसली तरी जप नाही थांबला पाहिजे. आणि एक सांगू आपल्याला, जप किंवा नाम महाराजांनी दिले त्याचं महत्व किती असेल. मला फार तो श्लोक आवडतो म्हणून मुद्दामून सांगतो. का महाराजांनी आपण त्याचं चिंतन करतोय, नाम घ्या कशासाठी. त्या श्लोक करताना इतकं छान वर्णन केलंय, न कळता पद अग्निवरी पडे, न घडे दाह असे कधी न घडे. न कळता पद अग्निवरी पडे, न घडे दाह असे कधी न. अहो समजा निखारा पडलाय रस्त्यात आणि मी पटकन यांना भेटायला म्हणून गेलो आणि पाय पडला, चुकून चटका लागला आणि म्हणलं, अरे निखाऱ्या भेड्या अग्नी. मी काय मुद्दामच पाय दिला होता का, चुकून पडला ना. तुम्हाला एवढंच सांगेल, चुकून आणि मुद्दामून मी जाणत नाही. माझा गुणधर्म आहे, पाय पडला की चटका देणं, भाजणं. न कळता पद अग्निवरी पडे, न घडे दाह असे कधी न घडे. आता पुढचं आहे का, अचित नाम वदो भलत्या मिसे, कोणत्याही निमित्ताने अचित नाम वदो भलत्या मिसे, सकल पार्थ त्वरित हरित. चुकून का होईना त्याचं नाम घेतलं की हे सगळं घडणार. मी उदाहरण देतो म्हणजे लगेच लक्षात येईल. आपण भागवताचं अध्ययन केलेले सुद्धा, मी श्रवण नाही म्हणते, अध्ययन केलेले अनेक जण इथे समोर आहेत. भागवतामध्ये आलेला हा जाऊन श्लोक काढा, सांकेत्यम पारिहास्यमचे श्लोक फक्त काढून पहा. संकेत म्हणून जरी देवाचं नाव घेतलं तरी देव टिकमार करतो वरती. घेतलं नाव म्हणजे उदाहरण सांगू. हो तुमचं घर कुठे, विठ्ठल मंदिर आहे ना त्याच्या मागच्या बाजूला, श्रीराम मंदिर आहे ना त्याच्या उजव्या बाजूला. भगवंत म्हणतो का होईना मंदिराचा संकेत सांगताना माझं नाव घेत, एक टिकमार. पारिहास्यमचे पण म्हटले, उपहास म्हणून नाव घेतलं तरी तो जप धरतो. म्हणजे उदाहरण मी नेहमी सांगतो, कर्जत मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आमच्याकडे होतो. ते मंडपाची तयारी आठवडाभर सुरू होते, तालुक्याचा सप्ताह आहे पूर्ण. आमच्याकडे एक गृहस्थ आहे, ते कधीच कुठल्या देवळात येत नाही, सप्ताहात येणार नाही, कुठल्या धार्मिक कार्यक्रमाला येणार नाही. देवासमोर घरी तरी हात जोडतात की नाही माहित नाही, पण आपल्याला त्याच्याशी काही नाही, ते प्रत्येकाचं प्रारंभ आहे. आई पुढे जाण्यापूर्वी विषय विचारतो, सांगतो पण का मुद्दा. शुभदाताई, मला एकाने प्रश्न विचारला होता की काही काही जण देवासमोर हात पण का जोडत नाही. म्हटलं देव पण हुशार आहे फार. आता त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. त्याचा रोख मला कळला, त्यांचं कुठे अडतं म्हटलं. म्हटलं मान्य आहे, सगळं तुझं मान्य आहे,
पण म्हटलं देव काही जणांना असं का ठेवतो माहितीये का? नाही म्हटलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया मारे पाहे पुनरे भज गोविंदम हे आम्हाला आद्यशंकराचार्य सांगून गेले, मूढमते म्हणून सांगून गेले. पण त्यांना नाही सांगितलं याचं कारण सगळ्यांनीच जर नाम घेतलं आणि वैकुंठाला गेले तर देवानी पुढचं सृष्टीचं चक्र चालवायचं कोणाच्या भरोश्यावर? त्याला गिरायक नकोच का? त्यामुळे तो राहतो मागे. म्हटलं ते देव पण हुशार आहे, तो म्हणतो काही गिरायक बरे आहेत आपल्याला. आज मी कर्म या विषयावर बोलणार नाहीये, कधी आलो तर त्या विषयावर बोललो तर मुद्दामून सांगेन. हा प्रश्न आपल्या नामधारकांपैकी सुद्धा मला अनेकांनी विचारले बरं का विजयराव, की एवढं नाम घेऊन सुद्धा एवढं दुःख असतात, मग जे देवाला शिवाय घालतात ते कसे काय सुखी? त्याचं उत्तर फार वेगळं. आजचा विषय नाही म्हणून मी बोलत नाही, करतो वेगळ्या मार्गावर मी जाईल. मला एवढ्यासाठी सांगायचे पारिहास्यच ते पटकन आम्हाला विचारतात, काय विठ्ठल विठ्ठल कधी सुरू मग तुमचं? आता हे टिंगल आहे आमची, विठ्ठल विठ्ठल कधी सुरू म्हणजे सप्ताह कधी सुरू? पण ते सप्ताह कधी सुरू नाही विचारत, विठ्ठल विठ्ठल कधी सुरू आहे. विठ्ठल एवढा दयाळू आहे, तो म्हणतो विठ्ठल विठ्ठल 2 वेळा म्हटलं 2 वेळा टिंगल. एवढं जर तो दयाळू आहे तर आम्ही जाणीवपूर्वक त्याचं नाव घेतल्यावर काय होईल? अजामेळचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. मुलाला नारायण म्हणून हाक मारली होती. त्याचं सगळं चरित्र भागवताचं माहिती म्हणून मी अजिबात शिरत नाही त्याच्यात. काय पाप केली होती सगळ्यांना माहिती आहे. मूळचा दशग्रंथी ब्राह्मण, पण मार्ग चुकला, पथभ्रष्ट झाला. आणि नंतर नारायण मुलाचं नाव 10व्या ठेवलं, दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या, आणि ते सुद्धा साधू आले होते म्हणून ते नाव ठेवलं गेलं खरं तर. आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा यमाचे पार्षद आले घाबरला आणि हाक मारले, नारायणा, महाविष्णूंचे पार्षद काय आले? म्हटले आमचं गिराईक आहे. ते म्हटले कसं काय तुमचं गिराईक? पापाबद्दल निवडी केली. आजच्या काळात असं तर त्यांनी पानटॉप दाखवलं असतं, तेव्हा एंटर अकाउंट बघ त्याचं सगळं पापाने भरले. तो म्हटलं पहिलं सगळं सोडून द्या, शेवटी काय म्हटलं? नारायण. भगवद्गीता काढून पहा, भगवद्गीता 8वा अध्याय काढा, त्यातला 5वा श्लोक काढा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्तित्र संशय. काय म्हटलेलं आहे? शेवटच्या क्षणाला जो माझं स्मरण करतो त्याचं उद्धार मी केल्याशिवाय राहत. म्हणताय नारायण सोडवा. अशा वेळेचा उद्धार झाला. गजेंद्र मोक्ष कथाही भागवताची माहिती आहे. गजेंद्र मोक्ष झाला, गजेंद्राला मोक्ष मिळाला. त्याचा पाय धरणाऱ्या त्या नखराला, म्हणजे खरं तर ते दृष्टद्युम्न नावाचा राजा, त्याचा झाला तो गजेंद्र. एक गंधर्व होता, त्याचा झाला तो नक्र म्हणजे मगर. आणि ह्यानी त्यालाही सोडवलं. काय त्याचं मी काही बाकी वर्णन करत नाही. मला एकाने तोही प्रश्न विचारला की पाय धरला होता 1000 वर्ष हत्तीचा, पण त्याचा उद्धार कसं काय देवाने केला? सगळ्यांना कथा माहिती म्हणून मी कथेत नाही शिरत. त्याला उत्तर एकच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी याचं उत्तर दिले, तेणेसी आम्हा मैत्र एथ कायसे विचित्र परितयांचे चरित्र ऐकती जे जे तेही प्राणा बनवते आवडती हे निरोते जे भक्त चरित्रात ते प्रशंसे. अहो माझे भक्त आहेत त्यांच्यावर मी कृपा करणारच आहे, पण माझ्या भक्तांची जे प्रशंसा करतात, रामांनी माझ्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर रामांचाच मारुतीरायांचाच अवतार. कारण गुरुराव माझे रामाची केवळ ब्रह्मानंद महाराज म्हणून गेले, तो त्यांच्या चरणाशी आल्यानंतर रामांचं दर्शन आपोआप घडणार. या कथा साधावा की फक्त एक महत्वाचा दृष्टांत आजच्या या प्रवचन सेवेच्या माध्यमातून ठेवतो. तुम्ही म्हणाल हे भागवतातले दृष्टांत झाले, आजच्या काळात हा अनुभव येतो का? ही जबाबदारीने नाव घेऊन सांगणार आहे. आपल्याला सर्वांना पंढरपूर माहिती आहे. पंढरपूर मध्ये धोंडा महाराज देगलूरकर, बंडा महाराज देगलूरकर आणि कुंडा महाराज देगलूरकर 3 बंधू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जे वयस्कर आहेत त्यांना निश्चितपणाने धोंडा महाराज आणि कुंडा महाराज दोघे नक्की माहिती असेल. देगलूरकर कुटुंबाचा अध्यात्माचा अधिकार माहिती आहे. आजही चैतन्य महाराज आणि चंद्रशेखर महाराज ओळखीची नावं सर्वांची आहेत. हा प्रसंग गोंदवल्यामध्ये समाधी मंदिरात जेव्हा माझी कीर्तन मालिका होती तेव्हा एका कीर्तनामध्ये मी आख्यान म्हणून मांडला होता. आणि माझं परम भाग्य आपलेच गुरुबंधू असलेले, मी नाव घेऊन सांगतो, पुण्याला ते राहतात, प्रोफेसर तळगटे, डॉक्टर तळगटे, त्याची PhD तत्वज्ञानातली फिलॉसॉफीतली. आणि ते समोर अशाच अंतरावर बसले होते, त्यांच्या डोळ्यातनं गळागळा अश्रू होते. मी म्हटलं भावावस्था असल्यामुळे असेल, ते काही बोलले नाहीत त्यावेळी. अत्यंत सात्विक, त्यांचं आजही जवळजवळ 87-88च्या पुढे वय असेल. आणि जेव्हा कीर्तन संपलं ते गादीचे नमस्काराला आले आणि एवढंच पटकन म्हटलं बोलता येईल का हो आपल्याला? म्हटलं आनंदाने बोलू ना, तर आपण लगेच समाधीचं दर्शन करून बाहेर येऊ. पुढे आपल्याला माहिती सवया सुरू झालेल्या असतात, आपल्यामुळे मंदिरात थांबायचं नाही तिथे लगेच. आम्ही बाहेर आलो आणि अत्यंत लोण्यासारखे हात त्यांचे, त्या वयात त्यांनी हातात हात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मला वाटले तुम्हाला कल्पना आहे का हो
आज जे तुम्ही सांगितलं ना, याला माझे वडील आणि आजोबा प्रसंगाला साक्षीदार होते. मी स्वतः पंढरपूरचा, आता ते पुण्यात राहतात. माझे वडील आणि माझे आजोबा तिथे प्रत्यक्ष हा प्रसंग घडला तेव्हा होते. साधारण 107 किंवा 110 वर्ष जास्तीत जास्त आता झाले असते. ते म्हणजे आजही तुम्ही जे सांगताय त्याचा पुरावा पंढरपूरला गेल्यानंतर बघायला मिळतो. आणि मी सांगतो म्हणजे माझ्याच घरात ते दोघे जण होते. म्हणजे आता तर मी मुद्दामून पुरावा आधी देतो आणि मग आता प्रत्यक्ष घटना सांगतो. म्हणजे महाराजांनी जेव्हा आम्हाला सांगितलंय की नाम घ्या, त्याचा उपयोग काय होतो तो आता आपल्याला कळेल. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आषाढी एकादशीची, महाएकादशीची वारी झाली की बाकी नगर प्रदक्षिणा झाल्यावर सगळे निघतात. पण अनेक वारकरी बंधू भगिनी थांबतात. का तर निवांत दर्शन घडतं एक, आणि दुसरं लगेच आता आषाढी एकादशी झाली, पुढच्याच महिन्यात याचा म्हणजे पांडुरंगाची आता भक्ती झाली, त्याचा मूळचा आधीचा अवतार कोण? द्वारकेची मूर्ती आली भीमातेरी, भगवान गोपाल कृष्ण. आणि आपल्याला खरं सांगू, भगवान गोपाल कृष्णांचं दर्शन गोंधळात केल्यावर जे दिसतं ना, देवळा चरणी उभं राहिलेलं. मी पुढे जाण्यापूर्वी अजून एक सांगतो, राहवत नाही म्हणून. आमची चर्चा एक दोघांची झाली होती की रामांचं अधिष्ठान आहे तरी सुद्धा महाराजांच्या तिथे वरती भगवान गोपाल कृष्ण का? त्याचा खरा अर्थ आध्यात्मिक इतका चांगला आहे की अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांचंच तत्वज्ञान घेऊन आचरण केलं पाहिजे, पण व्यवहारामध्ये कृष्ण नीतीला विसरता कामा नये म्हणून कृष्ण तिथे. आता ज्यांना कळायचं त्यांना बरोबर कळलं असेल. म्हणून कृष्ण नीती न सोडता आचरण रामांसारखं आणि नीती डोक्यात कृष्ण नीती ठेवायची. खरं सांगायचं तर हे सगळं आज संसद आणि विधिमंडळात सांगायला पाहिजे. कृष्ण नीती विसरले. अश्वत्थामा गेल्यानंतर कोण अश्वत्थामा माहितीच नाही. नरोवा कुंजरोवा, हा सूर्य हा जयेंद्र, सगळ्या आता काही जण चर्चा आजही करत बसतात. नाही नाही, ते त्यांनी असं बरोबर कृष्ण नीती झाली तर राष्ट्र पुढे जातं. आणि हे फक्त छत्रपती शिवरायांना कळलं होतं. आग्र्याहून सुटका जी झाली, त्या आग्र्याहून सुटका करताना त्या पेटाऱ्यातनं निघाले. यांनी वसुदेवाने जे उचललं ही गोष्ट जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलेली होती. पेटाऱ्यात बसून जाता येतं. आणि कोथळा बाहेर जो अफजल खानाचा काढला, नृसिंह वधाची कथा माहिती होती. नृसिंह वधाची नाही, नृसिंह अवतारातली हिरण्यकश्यपूची वधाची, हेच वापरलं. हे लहानपणाचे संस्कार असे उपयोगी पडतात. म्हणून एवढ्यासाठी सांगितलं की प्रत्यक्ष घटना अशी घडली की गुंडा महाराजांचा तो आश्रम त्यावेळेचा, आणि गुंडा महाराज स्वतः कीर्तनाला उभे राहायचे. आणि त्यावेळी तळगट्टी सर पण म्हणले गावात वीज पुरवठाच नव्हता. संध्याकाळ झाली की अंतर कंदील लावलेले असायचे. आता मी गमतीत सांगतो, कंदील फक्त एका राज्यामध्ये निवडणुकीपुरते चिन्ह म्हणून राहिलेत, बाकी कंदील कोणाच्या घरात दिसतच नाही. इन्व्हर्टर जनरेटरच झाले. कोणाला कंदील नवीन पिढीला माहितीच नाही. आता परत कंदील म्हटलं की मुलं आकाश कंदील का, मग सांगायला तर आकाश कंदील वेगळे, आम्ही म्हणतो ते कंदील वेगळे. सगळेजण पंढरपूरचे घरात ते कुलूप लावायचं घरात आणि मंदिरामध्ये कीर्तनाला. आणि गुंडा महाराज प्रत्येकाच्या घरी जायचे बरं का, जर ते स्वतःच कार्य या बरं का, कृष्ण जन्मोत्सव या बरं का. आणि 7 दिवस 8 दिवस म्हणजे पूर्ण गुंडा महाराजांचं एकट्याचं कीर्तन तिथे व्हायचं. आणि वारकरी संप्रदायाचं कीर्तन, आपल्याला माहिती वीणा आदान प्रदान जो होतो तो सगळा सोपस्कार व्हायचा. आणि त्या वर्षी त्यांनी अभंग घेतला होता, कृष्ण भक्ती विण तरला आहे कोण, द्यावा निवडून एकतरी. कोण कृष्ण भक्ती विण तरलाय? आणि 7 दिवस गुंडा महाराजांनी फक्त कृष्ण या विषयावर निरूपण केलं, फक्त एका शब्दावर. हे त्यांचं ऐकावर काय, आम्हाला नका सांगू वा तुम्ही करा नाही एखादा असं निरूपण. त्यांचं मला एकाने प्रश्न विचारला बरं का की पूर्वी गुंडा महाराजांचा फेटा एवढा मोठा असायचा, तुमचा फेटा बारीक का असतो? अरे म्हटलं जेवढी बुद्धी तेवढा फेटा. 4 महिने गुंडा महाराज, माझे वडील साक्षीदार आहेत, एका शब्दावर चातुर्मास करायचे. एका शब्दावर काय विद्वत्ता असेल आणि पांडुरंगाची काय कृपा असेल. एका शब्दावर 4 महिने गुंडा महाराजांनी सुरू केलं. आणि कृष्ण शब्दावर 7 दिवस झाले. आणि सांगितलं मंडळी उद्या आता आजची समारोप आहे, आता उद्या आता कृष्ण जन्माचा मुख्य उत्सव, आपला काला लगेच होईल, तयारीत आहेत ना सगळे? हो म्हटले. आपल्याकडे काला दुसऱ्या दिवशी करतो बरं का आपण, 10 ते 12 कारण सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था असते. गुंडा महाराजांच्या आश्रमात रात्री जन्म झाला, कारण कृष्ण जन्माला आला हे कळलं तेव्हा कारागृहात नाही कळलं, सगळे झोपले होते. मुसलीला कमलापती पायीची बंधने कळती, सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. वसुदेवा तरी सहित मला घेऊन चल. आणि मग तिथे गेले. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते पाय हळूच लावला यशोदा मैयाला. यांनी ती जी करणी होती माया होती तिला घेऊन गेले, ती सौदागिरी म्हणून. सगळ्यांना ते चरित्र भाग माहिती आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं, सुईणीची गडबड झाली,
गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला की यशोदेला, ह्या सगळ्यांना अभंगही माहिती, गवळणी माहिती. ज्यावेळी खऱ्या अर्थाने कृष्ण जन्म होतो हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे, साधा भाग आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो, यांनी सांगितलं काला लगेच करायचा. काला म्हणजे केव्हा? गोकुळातला लिहिला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ठरलं म्हणले आपण उद्या सगळे येणार म्हणले, आणि सगळे जण हजर, सगळे हजर. आणि यांनी सांगायला सुरुवात केली. पहिले 6 गर्भ कसे मारले गेले, 6 पुत्र कसे मारले गेले, मग 7वा, मग ते रोहिणीच्या गर्भामध्ये 8वा आता वर्णन करायला सुरुवात केली. 8व्याने व्यापिला दिशात आहे दिसे त्यात येतो बाह्य अंतरी, सगळं सुरू झालं वर्णन. आणि लक्षात आलं महाराजांच्या आता सगळ्यांना सुंठोडा वाटायला लागेल, म्हणून मागे हळूच बघितलं गुरुजींकडे. मठ ज्यांनी पाहिलाय गोंदा महाराजांचा त्यांना माहिती असं मागे गुरुजींचं व्यवस्था आहे, देवघर आणि मुख्य गुरुजींकडे त्यांनी पाहिलं. सुंठोडा तयार, त्यांनी डोक्याला हात लावला. थांबा म्हणजे हळू झाले कानात. महाराज सांभाळून घ्या, थोडी कळ सोसा, आत्ता आणतो म्हणते. तो म्हणलं आत्ता रात्री 1 वाजायला आलाय, आणतो म्हणते. थोडी कळ सोसा. ते म्हणले अरे मी काय कळ सोसो, देवकीला तर कळा सोसवायला झाल्या, तिला 8वं गर्भ राहिले म्हणून मी सांगतोय कळ काय सोसा म्हणते. तुम्ही काय महाराज सगळ्याशिवाय उद्या करतो, आता थोडं सांभाळून घ्या, आता थोडी कळ सोसा. आणि एक सांगू, कीर्तनात तिथपर्यंत गेल्यावर मागे नाही येत आहे, ते गोंडा महाराज म्हणून त्यांनी सांभाळलं, आमच्या सारख्याला घाम सुटला असता. त्यांनी तिथे वर्णन सुरू केलं. 8वा अवतार म्हणजे नेमका काय, 8 अंकाला कृष्णाच्या आयुष्यात काय महत्व आहे अवतारामध्ये, अष्टमी पासून सगळं. आणि हा धावत धावत गुरुजी गेले. हो, कंदील हातात घेतलं, त्यावेळी काय मोबाईल टॉर्च काहीच नव्हतं, कंदील घेऊन धावले. आणि नेहमीच प्रसादाचं दुकान आहे तिथपर्यंत गेले. घडलेला प्रसंग नाही, नाव घेऊन सांगितलं आपल्याला, घडलेला प्रसंग आहे. आता कळेल महाराज नावाचं आग्रह का करतात. तिथपर्यंत गेले, ठक 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 दरवाजा ठोकवला. आता आपल्याला माहिती आहे आजही आमच्याकडे कर्जतला आतापर्यंत अशीच रचना होती, दुकानाच्या मागेच किंवा वरती माडीवर मालक राहतात. दरवाजा बराच वेळ ठोकल्यावर तो दुकानचा नोकर आला पुढे, असं झोपेतच होतं. कोण आहे? दांबा येते, दरवाजा उघडला. कंदील दाखवून गुरुजी म्हणते मी आहे. गुरुजी काही वेळ झाली, सगळ्या शिवाय उद्या खाईल म्हणते. प्रसाद न्यायला आला. गुरुजी काय वेळ झाली, सगळं उद्या खाईल, उद्या आधी महाराजांच्या शिवाय खाईल, मग उद्या तुझ्या खाईल, पण आता सांभाळून घे प्रसाद दे. गुरुजी पुढच्या वर्षी देणार नाही असं. अरे पुढच्या वर्षी 10 दिवस आधी, पण आता दे, तिथे जन्म थांबलाय म्हणते. आणि यांनी पटकन तो कंदील त्याच्याकडचा तो मोठा केला, वाद त्याशी आणि सुंठोडा. आपल्याला माहिती पूर्वी किराणा मालाच्या दुकानात डबे असायचे आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं. तो सुंठोडा कागदी पिशवीत असा होतला, कुणी बांधली, घ्या पुढच्या वेळी पुन्हा सांगतो म्हणले, अजिबात उशीर होणार नाही म्हणले. धावत आले गुरुजी. महाराजांना फोन केली, महाराज आता जन्म होऊ द्या, प्रसाद आला, सुंठोडा आला म्हणले. महाराज म्हणले तर अशा प्रकारे आता कृष्णाचा जन्म झाला, तिकडे झाला, आणि यांनी सगळ्यांना प्रसाद पण वाटला. सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ला, शब्दशः चाटून आणि पुसून. का? कृष्णानेच उपदेश केला होता बघा, आपण काल्याची कीर्तन ऐकलेली असतील. यमुनेच्या गुहामध्ये अमरावती ओस पडले तरी सगळे देव मासे होऊन आले होते. आणि कृष्णाने सांगितलं होतं प्रसाद हवा असेल तर गोपाळ भावाला लागेल, मासे होऊन प्रसाद मिळत नाही. म्हणजे मी काहीच करणार नाही, बाहेर बसून काहीतरी नुसतं ऐकल्यासारखं करेल, काही मिळणार नाही म्हणले. त्याच्यात ये गोपाळ हो, म्हणजे मग तुला प्रसाद मिळेल. आणि यांनी सांगितलं वाटा सगळ्यांनी चालून पोचून खाल्ला. आणि पहाटे साधारणपणे आता 3, 3:30, 4 वाजायला आले असतील. तिकडे काल्याची सेवा पण आता सुरू झाली. आणि मालकाला वरती जाग आली. मालकाला भीती असते, आपलं दुकान नीट बंद नाही ना, मग तो खाली आला. मी पुन्हा सांगतोय, घडलेला प्रसंग आपल्या समोर सांगतोय आणि पुरावे दिले. खाली आला बघायला तर दरवाजा उघडाच. आणि मालक बघतोय की तो नोकर आपला तो एका डब्यावरच डोकं ठेवून झोपलाय. असे चापण म्हणून झोपलेला. मूर्खा, दरवाजा उघडा टाकून झोपलाय. मालक उघडा नव्हता टाकला, दरवाजा बंद होता. गुरुजी तुला स्वप्नात पण गुरुजी दिसतात का म्हणे. स्वप्नात नाही, प्रत्यक्ष आले होते म्हणते. वेळ लागला का म्हणते तुला. अहो गुरुजी खरंच आले होते. कशासाठी आले होते ते म्हणजे सुंठोडा न्यायला. आणि मूर्खा मला नाही का उठवायचं. मालक तेवढ्यासाठी तुम्हाला कशाला वरती उठवू. होतं सुंठोडा दिला. मालकाने डोक्याला हात लावला आणि मटकन खाली बसले. ते म्हणजे मूर्खा, त्यांना त्याचा सुंठोडा वरती माझ्या तिथे ठेवलाय घरामध्ये, कारण गुरुजी माझ्याकडनं नेहमी नेतात. हा सुंठोडा त्यांचा नव्हता, ज्यांचा होता त्यांना तो द्या. ते म्हणजे वेड्या, आपल्या गावातले जे आयुर्वेदिक वैद्य त्यांनी दिलेल्या ऑर्डर प्रमाणे हा ठेवला होता. ऑर्डर हा शब्द माझा आहे, त्यांनी सांगितलेली मागणी केली होती त्याप्रमाणे हा तयार केला होता. ते म्हणजे त्यांना दुसरा द्या ना. मूर्खा, त्याच्यात बचनागाचं विष होतं. माझा हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये एक आमचे स्नेही, त्यांना मी विचारलं म्हटलं काय असतो नेमकं. ते म्हणजे याला अँटीव्हेनम म्हणतो. आपल्याला माहिती आहे सापाच्या विषापासून प्रतिविष तयार करतात. अँटीव्हेनम म्हणजे प्रतिविष. विषाला विषाने मारावं लागतं.
ते पचनागाचं विष म्हणे त्याच्यात मिसळलं होतं का, तर ते औषध म्हणून आयुर्वेदात त्यावेळी द्यायचे. शेकडो वर्षापूर्वी कुठले हाफकिन इन्स्टिट्यूट होते आणि हे उपचार होते आपल्याकडे. आणि त्याच्यात आयुर्वेदात असं दिले, मग मी खूप खोल शिकलो होतो. आयुर्वेदात असं दिलंय की ते चवीला गोड लागतं. विचारू नका बुवा खरंच गोड असतं का, ते गोड चव बघितली तर मी आलोच नसतो तुमच्या समोर. कारण म्हशीच्या पंखावर बसेल एवढं जरी ते पोटात गेलं ना संपलं सगळं. पण ते गोड लागतं म्हणून सगळ्यांनी खाल्लं. ते म्हणले अरे मूर्खा, माझी बायको मुलगा, तुझं बायको मुलं सगळे तिथे संपले. म्हणजे आता दोघेच पंढरपुरात आपण शिल्लक होतो. एवढ्यांचे अंत्यसंस्कार करणार कोण आपण दोघे. थांब म्हणे तरी मी संधी घेऊन बघतो, जर रामदासला कीर्तन का प्रसाद देतो म्हणून ते तो डबा घेतात, अख्खा डबा घेऊन धावत सुटतात. मालक तो सांगतो मालक पिशवी, अरे पिशवी राहू देत पहिले मला पोहोचू देत. मालक धावत सुटले सकाळी आणि कीर्तन सुरू होतं. बरं हा मालक कधी वेळ नसल्यामुळे गेलेला नव्हता, त्याला काय माहिती आहे काल्याचं कीर्तन सुरू आहे. तो धावत धावत गेला आणि गर्दीत लोक म्हणतात ओ मालक काय आम्ही बसलोय, काय धक्के मारत मारत पुढे चाललंय. आणि एक सांगू, अध्यात्मात असो का परमार्थात प्रपंचात असो, आपल्याला मागे टाकून कोणी गेलं ना की आवडत नाही जरा लोकांना. आम्ही आधी बसून कुठून पुढे चाललेला, थांब जरा म्हणले. ते म्हणले अहो थांबा मला महत्वाचं काम आहे. महाराजांना सांगितलं महाराज सुंठोडा वाटू नका. ते म्हणले का रे बाबा वाटू नका, तुझ्याचकडनं आणलाय दुसरे कोणाकडनं आण. अहो मालक तो वाटू नका हा वाटा. ते म्हणले का, अहो ते पहिलं खाल्लं ना त्याच्यात बचनागाचं विष आहे, 10 मिनिटात पडतो म्हणे माणूस. महाराजांना पहिल्यांदा एकदम भानावर आले. महाराज काय सांगितलं, बचनागाचं विष आहे. महाराजांना माहिती होतं काय बचनागाचा विषाचा परिणाम. बचनागाचा विष हो म्हणले. महाराजांच्या डोळ्यात गळागळा पाणी आलं आणि कृष्णाकडे पाहिलं. कृष्णा तुझ्या लीला ऐकण्यासाठी हे सगळे बसलेत आणि मी त्यांना बचनागाचं विष असलेला सुठवडा दिला. काय माझ्याकडनं हे पातळ असं घडलं रे. आणि डोळ्यातनं घळागळा पाणी होतं की वाहत होतं आणि डोळे उघडले आणि कृष्णाच्या शेजारी आजही ती देगलूरकरांच्या देवघरामध्ये संगमरवरी पांडुरंगाची मूर्ती एवढी एवढी पूर्ण काळे ठिक्कर पडली होती. आणि महाराजांच्या लक्षात आलं की हे सगळं विष पांडुरंगाने स्वतःहून घेतलेलं. कारण आपल्याला माहिती आहे वारकरी कीर्तन विठ्ठल विठ्ठल हा सतत गजर होत असतो. महाराजांच्या लक्षात आलं आणि एवढंच म्हणलं कृष्णा पांडुरंगा अरे एवढं नाही आम्ही पुण्यवान की आमच्या वाटतीचं विष तू घेऊन आमचा जीव वाचवावास. आणि मग त्यांनी सांगितलं लोक हो तुम्हाला कळले काय झालं ते, बचनागाचं विष आपण खाल्लं पण आपण त्याचं नाव घेतलंय त्यामुळे आपल्या वाटणीचं विष त्यांनी प्राशन केलंय. पण तुम्ही असाल मी एवढा पुण्यवान नाहीये की त्याने विष प्राशन करू दे मी आनंद मानेन. त्याचं विष उतरेपर्यंत आता मी गादीवर हलणार नाही, तुम्ही घरी गेलात तरी चालेल. कळघट्टे सर सांगतात दुसऱ्या दिवशी सकाळी 5 पर्यंत मुंडा महाराज गादीवर सतत जप करत राहिले होते. जय जय पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरी. दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला पूर्ण मूर्ती पांढरी झाली. फक्त इथे असं काळा असं वर्तुळ आहे आणि आजही ते वर्तुळ आहे. आणि मला तळघट्टे सर म्हटले ते एवढ्यासाठी आहे की पुढच्या पिढीला दाखवलंय की अरे तुम्ही फक्त माझं नाम घ्या, तुम्हाला वाचवण्यासाठी मी इथे बसलोय. ते खोड म्हणून फक्त त्यांनी ठेवले त्या ह्याच्यासाठी. आता मला सांगा एवढं जर नामाचा प्रभाव असेल तर महाराज मला का आग्रह करून सांगतायत हे सहज लक्षात येत असेल. अहो आमचं सगळं तो सांभाळायला बसलाय. फक्त आजची वेळ संपत आहे म्हणून मी एक प्रश्न विचारू आपल्याला. महाराजांचं एक वाक्य आठवा, तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवला. विजयराव मला तर नेहमी वाटतं महाराजांनी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना महारुद्र जे मारुती रामदास कलियुगी जे जाहल किंवा कलिमाजी जे जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आपली सगळ्यांची श्रद्धा आहे की समर्थांनीच पुढचा अवतार हा घेतलाय. आणि मग मला एकाने प्रश्न विचारला तर समर्थांना अवतार का घ्यावा लागला. म्हटलं असा अवतार अनेकदा पूर्वी देखील घ्यावा असा वाटला. भगवान गोपाल कृष्णांनी गीता सांगितली पण गीता अनेकांना समजली नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्याच तिथीला वत्ती अष्टमीलाच पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार झाला आणि त्यांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य केलं ते भगवद्गीतेवर आमच्यासारख्याला समजवण्यासाठी. समर्थांनी सगळं सांगून ते समर्थ गेले पण समर्थांच्या लक्षात आलं की सगळ्यांच्या अजून आचरणात नाही आलंय. आणि मग आम्ही शंका करायला सुरुवात केली नाही आम्ही प्रपंचात कधी करणार. म्हणून प्रत्यक्ष प्रापंचिक अवतार घेऊन समर्थांनी यावेळेस, कारण मागच्या वेळी ब्रह्मचारी राहिले होते, यावेळी समर्थ प्रपंचात आले आणि प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा. कारण समर्थांनी दासबोधन सांगितले प्रपंची जो सावधान तोच परमार्थी अधिकारी जाण. पण प्रपंचात सावधान राहून परमार्थ करता येतो
याचा आदर्श वस्तुपाठ घाल. महाराजांचं एक वाक्य आपल्याला माहिती आहे, महाराज गमतीत सांगायचे, अरे तुम्ही तर एक लग्न केलं, मला तर 2 लग्न माझ्या आयुष्यात झाले. पण आईसाहेबांचा अधिकारही आपल्याला माहिती हो, महाराजांनी काय त्यांचा उद्धार केला हाही माहिती. आईसाहेबांबद्दल आपला वेगळा आदर आपल्याला माहिती आहे. महाराजांनी आमच्यासाठी दाखवून दिलं की अरे तुम्ही प्रपंचात राहा, पण फक्त मी सांगतो तेवढं करा, नाम घ्या बस. नाम घेतल्यानंतर बाकी काही करायचंच शिल्लक राहत नाही. हा अवतार आमच्यासाठी ते मुद्दामून सोपे आले आणि म्हणून त्यांनी हा सगळा भाग घेतला. मला एकच फक्त मुद्दा मांडतो आणि मी आज थांबतो. उद्याच्या भागात आपण जास्तीत जास्त त्याच्या खोलात जाऊया. एक सांगू आपल्याला, नाम हे भगवंताच्या भेटीचं द्वार आहे. मी कोणालाही भेटायला गेलो तर त्याच्या दारात मी थांबतो ना, द्वारघंटी म्हणजे डोरबेल वाजवतो की नाही आपण, मग ते विचारतात कोण आहे म्हणून. भगवंताच्या भेटीचं द्वार आहे. भागवतांनी काय सांगितलं, महत् सेवा द्वार माहुर विमुक्ते. महत् सेवा द्वार माहुर विमुक्ते. महान लोकांची म्हणजे संतांची सेवा करणं भगवंताचा दरवाजा आहे, द्वार आहे. जर मला महाराजांची सेवा करायची तर सेवा करणं म्हणजे काय करणं, महाराजांना जे आवडेल ते करणं. महाराजांना काय आवडतं, नाम घेणं आवडतं. मग नाम घेतल्यानंतर ती महाराजांची सेवा झाली. एक स्पष्ट सांगू आपल्याला, महाराजांना मी किती हार घातले, मी किती चांगली फुलं वाहिली, महाराजांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. महाराजांना एकाच गोष्टीशी देणं घेणं, तू नाम किती घेतोस बस. कारण नाम घेतल्यानंतर महाराजांना आनंद होतो आणि महाराजांना आनंद झाला की ती महत् सेवा द्वार माहुर विमुक्ते. मी भगवंताच्या म्हणजे रामाच्या दारात हेत उभा असतो. हा त्यातला एक अत्यंत साधा भाग आहे. त्यामुळे नाम घेण्यात मी अनेक जण मला म्हणतात की ध्यान करावं का नाम घ्यावं, आणि म्हटलं नामातनच हळूहळू ध्यान समाधीचा आनंद लागला पाहिजे. त्याला बाबांचा शब्द समोर नाम समाधी, आपोआप नाम समाधी येते आपोआप. पण ते ध्यान मुद्दामून लावून बसलं की पंचायत येते. आमचे डोंबिवलीचे एक मित्र आहेत, मला ते मुद्दामून आपल्याला उल्लेख करून सांगतो, आमचा तो मित्र 3000 रुपये मासिक वर्गणी होती आणि ध्यान योग वर्ग असं त्या वर्गाचं नाव होतं, मी संस्थेचं नाव नाही सांगत. 15 दिवस झाले आणि तो घरी आला आणि असा मटकन असा बसला पुढची. पत्नी संसार एवढं वर्ष झालं तो ओळखून होती, थांबा जरा दमलेले दिसत आहेत, चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हा. चहा घेऊनच जर फ्रेश व्हायचं असेल तर ध्यान वर्गाला जाऊन केलं काय. आणि हेच नामधारक बघा, नाम जेवढं वाढत जाईल ना सांगावं नाही लागत. मी स्पष्ट सांगतो, मी जिमला जातो, मी नाही बरं का, माझ्याकडे बघायला आणि म्हणाल काय बाबा काही सांगताय, पण जर जिमला जातो हे सांगावं लागलं की ओळखायचं जिमचा परिणामच नाही झाला. लोकांनी विचारलं पाहिजे जिमला जाता, तसं मी नाम घेतो, मी कशाला सांगितलं पाहिजे. नाम घेतल्यानंतर माझ्या वर्तनात बदल हळूहळू घडला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय, अनुग्रहानंतर नाम घेण्याचा उपयोग नाही तर मग आपल्याला 3 माळा केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, 5 माळा केल्याशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नाही, फुकट गेलं सगळं. पण आम्ही जेव्हा सांगतो महाराजांची एवढी कृपा आहे, महाराज नामाची आठवण करून देतात आणि करून घेतात बरं का माझ्याकडनं, त्याचा आनंदच होईल. आपल्याला 6वा संकल्प सोडताना मुद्दामून हे ठरवायचं की मला आज रामांच्या दरबारात उभं राहताना महत् सेवा द्वार माहुर विमुक्ते हेच करायचंय. मी फक्त एक शेवटचा 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. मला आवडीचा तो दृष्टांत आहे. अकबर बिरबलाची गोष्ट म्हणून ऐकू नका बरं का, त्या गोष्टीत मला काही रस नाही आणि ते घडलंय का हा पण पुरावा मला विचारू नका. कारण अकबर बिरबलाच्या नावावर काही गोष्टी हल्ली सांगितल्या जातात, पण आपल्याला फायदा आहे म्हणून मी सांगतो. अकबराला दरबार चालू असताना एक नोकराला म्हटलं, कवी बोलायचं होतं थोडं, बोल ना म्हणे. हळू सांगायचंय, आजच्या भाषेत सांगू, प्रायव्हेट मेसेज, पर्सनल मेसेज. काय नाही म्हणते, त्यांनी सांगितलं बेगम साहेबांनी सांगितलं आज मी खाणं बनवलंय, खानसामाला सांगितलं नाही आज लवकर या म्हणे. आनंद झाला. बिरबलाला सांगितलं, सगळे दरबारी निघाले, बिरबल रुको, मेरे साथ तुम्हें खाना खाने के लिए बैठना. जी हुजूर, जी खबीर, आप क्या क्या. आणि बसले आतमध्ये, इकडे अकबर बसला, इकडे बिरबल प्रत्यक्ष बाजूला बसला. आणि त्या दिवशी काय बेगमला वाटलं माहित नाही. पुढे जाण्यापुढे सांगू, मला हसू येते एवढ्यासाठी, मला शरदबुवा घाग आठवले. हे शरद ज्यांचं श्रेय त्याला देऊ. शरदबुवा म्हणतात त्यांच्याकडे बेगम का म्हणतात माहिती का म्हणे. म्हटलं का, ते म्हणतात की शादीनंतर ती बेगम होते आणि आपण गम सांभाळत बसतो म्हणून ती बेगम होऊन करते. त्याला कळायचं गमत सोडून द्यायचं. आणि त्याच्यात त्यांनी एवढंच सांगितलं, बेगम की क्या बनाय, त्यांनी सांगितलं बैंगन का भरता. भाकरी होती आणि वांग्याचं भरीत होतं. जास्त वर्णन नाही करत, उगाच ते डोळ्यासमोर यायला लागतं, तर प्रवचनाचा विषय तिकडे जातो, ते ताटासमोर लक्ष तिकडे जातं. आणि सुरेख झालं होतं त्या दिवशी. बादशाहने पहिला घास खाल्ला आणि बादशाह खुश. बिरबलाने अजून सुरुवात नव्हती केली, कारण शेवटी बादशाहची सुरुवात झाल्याशिवाय तो कसा गेला. आणि बिरबलाने घास नव्हता घेतला तरी म्हटलं, बिरबल क्या बैंगन का भरता बनाया. बिरबल तुम्हें एक बात बताओ,
बैंगन जैसी अच्छी सब्जी इस दुनिया में हो ही नहीं सकती. त्याने खाल्लं पण नव्हतं तरी म्हणतात जी हुजूर सही फरमाया बैंगन जैसी अच्छी सब्जी इस दुनिया में हो ही नहीं सकती. चखलो म्हणून त्यांनी पण खाल्लं, त्यालाही आवडलं. 3-4 महिने झाले बेगमच्या लक्षात आलं की बादशाला आवडते म्हणून तिने पुन्हा केलं. पण होतं कधी कधी आपली भट्टी कधी कधी चुकते. लिहिताना सुद्धा आपल्याकडे बघा आपण ठरवतो की असं लिहावं अक्षर नेमकं त्याच दिवशी खराब येतात. आपण पण वाईट करतो अरे असं कसं नेहमी एवढं चांगलं अक्षर येतं पण त्या दिवशी होतं काहीतरी सर्व बदलते. असंच घडतं. असंच अकबर बिरबल शेजारी बसले. यांनी खाल्ला पहिला घास वैतागला, दुसरा घास उचललेला खाली ठेवला. यांनी खाल्लं नव्हतंच अजूनही. यांचा पहिलाच घास खाऊन झाला होता. बेगम ये क्या बनाया है? जी बैंगन का भरता. बैंगन का भरता है ऐसे बनाते हैं? जी 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 बिरबल एक बात बताऊं, बैंगन जैसी बुरी सब्जी इस दुनिया में हो ही नहीं सकती. यानी अजून खाल्लं नव्हतं तर म्हटलं जी हुजूर सही फरमाया बैंगन जैसी बुरी सब्जी हो ही नहीं सकती. आता बादशाह आधी वैतागलेलाच होता कारण अपेक्षा होती त्याच चवीची आणि ती मिळाली नाही. तो वैतागलेला होता आणि त्याच्यात म्हटला बिरबल क्या कर रहे हो ये, क्या कह रहे हो ये कि सही फरमाया. अरे चख भी नहीं लिया अभी तक. उस दिन मैंने जब कहा कि बैंगन जैसी अच्छी सब्जी हो नहीं सकती तो म्हटला सही फरमाया. आज मी म्हणतोय बैंगन जैसी बुरी सब्जी हो ही नहीं सकती तो म्हटला सही फरमाया. कुठे खाल्लेस म्हटले. आता त्यांनी दिलेलं उत्तर ऐकलं की महाराजांसमोर उभं राहताना मला काय करायचं आपोआप समजेल. मला अकबर बिरबलात काही रस नाही. त्या बैंगन त्या भरतामध्ये पण मला रस नाही. त्यांनी काय उत्तर दिलं, हुजूर मैं एक बात बताऊं आपको, उस बैंगन से मुझे क्या लेन देन है. मैं आपका चाकर हूं, आपका दास हूं. आपको जो अच्छा लगता है वही मुझे अच्छा लगेगा ना. काय म्हणायचं लक्षात आलं असेल की महाराजांचा अनुग्रहित असेल. महाराजांसमोर हात जोडताना मी फक्त एकच प्रश्न विचारला पण महाराज तुम्हाला काय चांगलं वाटेल हो, मी कसं नाम घेऊ आणि किती घेऊ हे नाहीच प्रश्न आले पाहिजे. महाराजांना चांगलं वाटेल एवढं मला नाम घ्यायचं एवढं जर कळलं आम्हाला बस. और 13 कोटीचा जप संकल्प केव्हा सतत पूर्ण आपल्याकडे होत राहील. आणि खरं सांगू खऱ्या अर्थाने प्रतिश्वासम सविश्वासम रामम वदतीने देण्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार. आज पहिला दिवस प्रवचन सेवेचा आहे म्हणून मी फार आता तपशिलात शिरत नाही. महाराजांनाच शरण जाऊन प्रार्थना करतो की महाराज आमची सुद्धा इच्छा हीच आहे की एकदा तुमच्या चरणी खरं सांगू असा गुरु मिळणे भाग्य असते. आणि आपण खरंच भाग्यवान होतो की आलोय अशा चरणाशी की आयुष्याचा उद्धारच झाला. आणि महाराज सांभाळायला बसले तर पुढचं वाक्य आपण काढून बघा. आई एका जन्मात सांभाळ करते, गुरु जन्मोजन्मी सांभाळ करतो. आणि खरं सांगू त्यांची कृपा असेल तर एक तर पुढचा जन्मच घ्यावा लागणार नाही. जन्म घ्यायला लागला तरी आपण त्यांच्या चरणाशीच असूही खाते. त्यामुळे फक्त त्यांना एवढंच सांगू महाराज आम्हाला बाकी काही समजत नाही. आणि खरं सांगतो एकच वाक्य माझा हात जोडून पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे. महाराजांसमोर मी जो उभा राहिला म्हटलं महाराज मी प्रवचन करे कीर्तन करे ओळखायचं माझे किमान 10 जन्म शिल्लक. महाराजांसमोर उभं राहिल्यानंतर एवढंच म्हणावं महाराज माझ्यासारखं मूर्ख तुम्हाला या जगात कुठे सापडणार नाही. मला काही कळत नाहीये पण आपण माझे गुरु आहात त्यामुळे माझी सगळी जबाबदारी तुमच्याकडे आता. नाम घ्यावं हे तुमच्या कृपेने पटतंय आम्हाला सुद्धा. ते कसं घ्यावं कशा प्रकारे आमच्याकडनं व्हावं शरण आलोय तुम्हाला तुम्हीच आमच्याकडनं करून घ्या. एकदा त्यांना प्रार्थना जर केली ना सज्जनो काय नामसाधनेमध्ये आपली प्रगती किती झाली हे आपल्याला सुद्धा बघावं लागणार नाही. त्याचा आनंदच विलक्षण आपल्या चेहऱ्यावर आपल्या वागण्यातनं आपोआप वेगळ्या पद्धतीने येत नाही. त्यांनी करावं एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणाशी आपला प्रतिनिधी म्हणून करतो. मी आजची सेवा सांगता करताना एकच वाक्य सांगतो. मी पुन्हा सांगतो मी आज प्रवचन सेवेसाठी येण्यापेक्षाही 13 कोटीचे 5 संकल्प ज्यांनी पूर्ण केले अशा आपल्यासारख्या अधिकारी नामधारकांच्या दर्शनासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी आलोय. त्यामुळे आपल्या चरणाशी नतमस्तक होतो. एकच प्रार्थना आहे कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा ही प्रार्थना आपल्या चरणाशी करतो. झालेली सेवा रामरायांच्या महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. तिथेच वाणीला पूर्ण देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम.